जय भीम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? पूनम मॅजिक रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी पारंपरिक पद्धतीने शेंगोळ्या बनवल्या होत्या. सर्वात आधी मी मसाला वाटून घेतला. त्यात मी आलं, लसूण, धने, मिरची हे मिक्सरला वाटून घेतलं. मग दुसरीकडे मी पिठं घेतली. त्या पिठांमध्ये मी गहू, ज्वारी, बाजरी हे सगळं मी एक एक वाटी घेतलं आहे. बेसन पीठ मी 2 चम्मचच घेतला आहे. मग हळद आणि मीठ आणि ते जे बनवलेला मसाला होता तो मी 1 चम्मच टाकला आहे. मग मी पीठ मळून घेतलं. त्यानंतर मी त्याच्या शेंगोळ्या बनवून घेतल्या. ही रेसिपी ना मावशी बनवून आणायची माझ्या कामावरती आणि मला खूप आवडायची. त्यामुळे मीही घरी ट्राय केलं आहे. तुम्हीही एकदा ट्राय करून नक्की बघा. मग गॅसवर मी एक पातेलं ठेवलं. त्यामध्ये मी तेल ओतलं. मग त्यानंतर मी जिरे, मोहरी आणि जो मसाला बनवलेला तो मसाला टाकला. मसाला लालसर होईपर्यंत भाजून घेतला. मग मी त्यात पाणी ॲड केलं. मग पाणी खूप उकळल्यानंतर मी ते शिंगोळ्या टाकल्या. पण माझ्याकडनं एक चुकी झाली की मला हळूहळू शिंगोळ्या टाकायला हव्या होत्या एक एक करून. पण मी एकदाच सगळं ओतून दिलं. त्यामुळे तो असा गोळा जाऊन बसला आतमध्ये. मग मला असं वाटलं अरे आता काय होईल? मग तरी पण मी त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि खूप जास्त उकळल्यावर मी चेक केलं तर ते सगळं वेगवेगळं झालं होतं, तुटलं नाही. आणि ही रेसिपी माझ्या घरात सगळ्यांना आवडली. तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करा.